श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. आजच्या या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आणि त्यातून बरे झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या विविध समस्या आणि या पार्श्वभूमीवर करावयाचे उपचार आणि घ्यावयाची खबरदारी या अनुषंगानं केलेली चर्चा. श्रोते हो, भारतासह संपूर्ण जग गेल्या 2 वर्षांहून अधिक काळापासून कोरोनारूपी संकटाचा सामना करत आहे. सध्या कोविड-19च्या संसर्गाची भारतात तिसरी लाट सुरू आहे. तर जगभरातल्या विविध देशांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावानुसार या कोरोनाच्या लाटेची संख्या बदलती राहिल्याचं दिसून येत आहे. श्रोते हो, 2 पेक्षा अधिक काळापासून भारतासह जगावर घोंगावत असलेल्या या कोरोनारूपी वादळाची दाहकता सध्या कमी झाल्याचं चित्र असलं तरी हे वादळ सध्या पूर्णपणे शमलेलं नाही. याचं कारण म्हणजे चीन, अमेरिकेसारख्या देशांमध्ये वाढत असलेली दैनंदिन बाधितांची रुग्णसंख्या होय. आजपर्यंतच्या तिन्ही लाटांचा अनुभव अभ्यासला तर कोरोनाचा प्रादुर्भाव अगोदर जगभरातल्या विविध देशांमध्ये वाढल्यानंतर त्यानंतर भारतात वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सध्या देशात कोरोना रुग्ण आढळत नसले तरी जगातील सद्यस्थिती पाहता आणि या अगोदरचा अनुभव पाहता भारतातल्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. श्रोते हो, कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर किंवा त्यातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीच्या 2 मात्रा घेतल्यानंतर मनुष्याची प्रतिकारशक्ती वाढत असली तरीही अशा लोकांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमावलीचं काटेकोरपणे पालन करणं आज गरजेचं बनलं आहे. कोविड-19 विषाणू आता नव्या रूपानं समोर येत असल्याचं दिसतंय. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर संक्रमित झालेल्या रुग्णांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव पडल्याचं दिसून येतं. त्यात अनेकांमध्ये सौम्य ते मध्यम लक्षणं दिसून येतात. अशा लक्षणांमध्ये शक्यतो ताप येणं, खोकला येणं, थकवा येणं, चव किंवा वास कमी होणं अशी लक्षणं दिसतात. तर कमी सामान्य लक्षणांमध्ये घसा खवखवणं, डोकेदुखी, ठणका आणि वेदना होणं, अतिसार होणं, त्वचेवर पुरळ उठणं किंवा बोटांचे किंवा पायाच्या बोटांचा रंग फिकट होणं आणि लाल किंवा त्रासदायक डोळे होणं अशी लक्षणं आढळून येतात. एकूणच कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आणि त्यातून बरे झाल्यानंतर संबंधित रुग्णाला कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, या समस्या नक्की कोणत्या याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर सुमित मोरे यांच्याकडून. कोविडमध्ये जसे सिम्पटम्स चालू झाल्या आपण बघतो की ताप येणं, सर्दी, खोकला, अंगदुखी, लोकांना निमोनिया हे डेव्हलप होतो. ट्रीटमेंट नंतर बरे होतात. पण काही पेशंटला काही जे सिम्पटम्स असतात जसे अंगदुखी असेल किंवा सांधेदुखी असेल, डोकंदुखी असेल, हे कंटिन्यू राहतं. ज्यांना शुगर असते त्यांची शुगर थोडीशी अनकंट्रोल होते, ते देखील त्यांच्यामध्ये चेंजेस राहतात. काही लोकांमध्ये नवीन डायबिटीस म्हणजे आधी त्यांना डायबिटीस नसतो पण कोविड झाल्यानंतर डायबिटीस होतो. कोविड हायपरग्लायसेमिया त्याला आपण म्हणतो. तर त्यांना ते डायबिटीसची ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवावी लागते. तसेच काही माइल्ड केसेसमध्ये टेस्ट आणि स्मेल हे आपले सेन्सेशन असतात हे लॉस होतात आणि ते बऱ्याच जणांना 1 ते 2 आठवड्यामध्ये येतात. पण काही वेळा ते 3 ते 6 महिन्यापर्यंत देखील काही जणांचे एक्सटेंड झालेले आहेत की ते सेन्सेशन लॉस झालेले आहेत. आता ज्यांना निमोनिया झाला, लंग फायब्रोसिस असतं, आपण ऐकलं असेल की खूप कॉमन टर्म आहे सिटी स्कॅनवर स्कोर किती आहे की 16 स्कोर आहे किंवा 25 पैकी 21 स्कोर आहे असं. तर ते निमोनिया जो असतो बऱ्याचदा हील होताना ते फायब्रोटिक चेंजेस होतात किंवा काही जणांना निमोथोरॅक्स होतो किंवा लंग इंजुरी होते. यामध्ये पेशंट बरा झाल्या त्याच्यानंतर देखील काही जणांना ऑक्सिजनची गरज लागते किंवा चालल्यानंतर दम लागणं या गोष्टी राहतात. तसेच खोकला असेल, छातीत दुखणं असेल, हे सिम्पटम्स देखील काही जणांना परसिस्टंट बरे जरी झाले तरी 2 ते 3 महिन्यापर्यंत हे सिम्पटम्स कॉमन राहतात. क्रॉनिक फटिग सिंड्रोम म्हणजे कंटिन्युअस विकनेस फील होत राहणं किंवा ताकद नसल्यासारखं वाटणं, इच्छा नसणं, या गोष्टी देखील बऱ्याच पेशंटमध्ये आपण अनुभवलेल्या आहेत. बऱ्याच जणांना आयसीयू मध्ये पेशंट असतात किंवा लॉंग टर्म कोविड सेंटर असतील किंवा आजूबाजूचे जेव्हा पेशंट आपण बघतो त्यांच्यामध्ये देखील बऱ्याचदा प्रॉब्लेम असा येतो की ते बघून थोडंसं डिप्रेसिव्ह फिलिंग येतं. त्यामुळे मानसिक आजार देखील येतात किंवा ते एखादे जर समोर पेशंट एक्सपायर झाले असतील कोविडमध्ये तर ते बघून सुद्धा थोडेसे निगेटिव्ह पेशंटमध्ये आयसीयू सायकोसिस डेव्हलप होतो. बऱ्याच जणांना कोविडमधून रिकवर जरी झाले तरी ते डिप्रेसिव्ह किंवा ते थॉट्स डोक्यामध्ये राहतात. मेंटल क्लॅरिटीवर देखील बऱ्याचदा फरक पडतो किंवा इनॅबिलिटी टू फोकस म्हणजे फोकस पेशंट त्या पद्धतीने योग्य करू शकत नाही, कामामध्ये जास्त लक्ष राहत नाही. हृदयाचे देखील आजार होतात, त्यात पेशंट असेल किंवा काही जणांना हार्ट अटॅक
ते देखील प्रमाण कोविड नंतर वाढलेलं आहे किंवा पॅरालिसिसचे अटॅक त्याचे देखील प्रमाण वाढलेलं आहे. निद्रानाश होणं, तसेच डिप्रेसिव्ह थॉट्स किंवा चक्कर, मसल विकनेस या कॉमन गोष्टी आहेत की पोस्ट कोविड बऱ्याच पेशंटमध्ये हे सिम्पटम परसिस्टंट राहतात. आता जर एक एक अवयवाच्या मेजर बघितलं तर हृदयाच्या बाबतीत मी जसं म्हटलं की अटॅकचे प्रमाण हे कोविड बरा झाल्यानंतर पेशंट्समध्ये त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे काही पेशंट ज्यांचे डी-डायमर लेवल किंवा जे हायर साईडला असतात रक्तपातळकारीच्या गोळ्या वगैरे आपण कंटिन्यूस ठेवतो. क्रॉनिक फटीग सिंड्रोम जसं जनरली विकनेस कंटिन्यू राहतो. रक्तवाहिन्या पायाच्या असतील किंवा हाताच्या असतील त्याच्यामध्ये गाठी होणं, त्याला डीप व्हिनस थ्रोम्बोसिस याचं देखील प्रमाण जास्त आहे. न्यूरोलॉजिकल म्हणजे मेंदूच्या बाबतीत बघितलं तर झटके येणं किंवा पॅरालिसिसचे अटॅक येणं, हातापायाला मुंग्या या गोष्टी राहणं कॉमन राहतात. पोटाच्या अनुषंगानं आपण जर बघितलं तर भूक मंदावणं, नॉशिया किंवा कधी कधी काही जणांवर लिव्हरवर किंवा पँक्रियाजवर स्वादुपिंडावर फरक पडतो. त्याच्यामुळं वॉमिटिंग असेल, जुलाब असेल या देखील सिम्पटम्स आहेत. फुफ्फुसाच्या बाबतीत तर आवडता ऑर्गन कुठला म्हटलं तर फुफ्फुसच आहे कोविडचा आणि त्यामध्ये निमोनियाचे प्रमाण तर असतं. त्यामुळे लंग फायब्रोसिस होणं, काही पेशंट्समध्ये निमोथोरॅक्स होतं किंवा लंग कॅव्हिटीज तयार होतात. लंग व्हॉल्यूम लॉस देखील जास्त होतो. फंगल इन्फेक्शन देखील पोस्ट कोविड कॉमन आहे. म्युकोरमायकोसिस आपण सेकंड वेव्ह मध्ये ऐकलं होतं. ॲस्परजिलोसिस असेल किंवा येलो फिंगर्स याचे देखील प्रमाण जास्त प्रमाणात आहे. श्रोते हो, कोरोना विषाणू अथवा कोविड-19 हा आजार तसा मानवी समूहासाठी नवा राहिलेला नाही. मात्र 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही अद्याप यावर कोणताही ठोस उपचार उपलब्ध झालेला नाही. केवळ कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हीच या कोरोना संकटावरची अत्यंत महत्त्वाची उपाययोजना ठरल्याचं स्पष्ट झालंय. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या मात्रा घेतल्यानंतर देखील अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचं आढळून आलं आहे. ज्या व्यक्ती कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झाल्या अशांनाही पुन्हा संसर्ग होत असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे तुर्तास सर्वांनीच कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं पालन करत काळजी घेणं आवश्यक बनलं आहे. भारतात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी जगात मात्र चीन, अमेरिकेसह काही देशांमधलं कोरोना संसर्गाचं चित्र भयावह आहे. त्यामुळे कोरोनाचा पुन्हा प्रसार टाळण्यासाठी आत्तापासूनच सर्वांनी एकत्रितरित्या प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा संसर्ग झाल्यास किंवा कोरोनाचा पुन्हा संसर्ग होऊ नये यासाठी रुग्णांनी उपचारानंतर काय काळजी घ्यायला हवी याविषयी आरोग्यतज्ञ डॉक्टर सुमित मोरे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. लंग्स म्हणजे जसं आपण म्हटलं की कॉमन ऑर्गन आहे ज्याच्यामध्ये कोविडमध्ये डॅमेज होतो. निमोनियाचं प्रमाण हे जास्त असतं. पण जसं बऱ्याचदा पेशंट बरे होतात लंग फायब्रोसिसचं प्रमाण राहतं आणि काही काही जणांना निमोथोरॅक्स होतो किंवा कॅव्हिटीज फॉर्म होतात, लंग व्हॉल्यूम लॉस होतं. अशा पेशंटला बरे जरी झाले तरी बऱ्याचदा ऑक्सिजनची गरज लागते किंवा नॉर्मल कंडिशनला त्यांचं ऑक्सिजन लेवल नॉर्मल असते जेव्हा ते बसलेले असतात. पण एक्झर्शन जेव्हा करतात त्यावेळी ऑक्सिजनची रिक्वायरमेंट वाढते किंवा दम लागणं. अशा पेशंटला फुफ्फुसाचे व्यायाम असेल, लंग फिजिओथेरपी असेल, चेस्ट फिजिओथेरपी असेल, प्राणायाम असेल याचा देखील जास्त फायदा होतो. तसेच त्याने 1-2 महिन्यातून किंवा 3 महिन्यातून आपले जे फिजिशियन असतील त्यांना दाखवलं पाहिजे. एक्सरे असतील किंवा गरजेच्या ज्या तपासण्या असतील त्या केल्या पाहिजे. बऱ्याचदा कोविड नंतर रोगप्रतिकारक शक्ती देखील बऱ्याच प्रमाणात कमी होते. त्याच्यामुळे जे दुसरे कॉम्प्लिकेशन्स असतात जसे फंगल इन्फेक्शन म्हणतो किंवा सेकंडरी इन्फेक्शन्स असतात, सेप्सिसमध्ये जायचे प्रमाण वाढतं. म्युकोरमायकोसिस हे आपण नाव ऐकलेलं आहे. त्याच्या अनुषंगानं जर तसे सिम्पटम्स वाटले तर लगेच डॉक्टरला दाखवून ट्रीटमेंट चालू केली तर म्युकोरमायकोसिसमुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स असतात ते आपण अवॉइड करू शकतो. तसेच इम्युनिटी लो झाल्यामुळे परत एकदा ताप होणं, इन्फेक्शन होणं किंवा सेकंडरी इन्फेक्शन जर झालं तर त्याला सुद्धा अंगावर न करता दाखवून योग्य ट्रीटमेंट घेतली तर त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळू शकतात. अटॅकचे प्रमाण वाढले, रक्तवाहिनीत चोकअप होतात, त्याच्यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण देखील पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनमध्ये जास्त आहे. जर छातीत दुखू लागलं किंवा जळजळ झाली, बऱ्याचदा जे क्लासिक सिम्पटम असतात चेस्ट पेन वगैरे पोस्ट कोविडमध्ये काही लोकांमध्ये दिसत नाहीत पण अनइझीनेस असतो त्यांना किंवा चेस्ट हेवीनेस असतो. अशा वेळी आपले जे डॉक्टर आहेत त्यांना दाखवून ईसीजी वगैरे काढून घेतला तर आपल्याला त्या गोष्टी निदर्शनात येऊ शकतात. हे जे छोटे छोटे सिम्पटम्स आहेत हे निग्लेक्ट नाही केले पाहिजे. दम लागणं किंवा घाम येणं, धडधड वाढणं या गोष्टी खूप कॉमन आहेत तर त्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. तसेच बऱ्याचदा पॅरालिसिस म्हणजे हाताला पायाला मुंग्या येणं किंवा एक बाजूची ताकद कमी झाल्यासारखं वाटलं असं जर सिम्पटम्स असतील, चक्कर येत असेल तर न्यूरोलॉजिकल मेंदूशी रिलेटेड काही आहे का, रक्तवाहिनी चोकअप झाले का, पॅरालिसिसचा अटॅक उद्भवू शकतो. त्या पद्धतीनं स्कॅन करून बघितला पाहिजे आणि त्यानुसार ट्रीटमेंट ही चालू केली पाहिजे. रक्तपातळकारीच्या गोळ्या वगैरे आपल्याला कंटिन्यू ठेवाव्या लागतील. काही पेशंटला किडनीवर फरक पडतो किंवा ज्यांना आधीच किडनीचा आजार होता त्यात कोविड होता, काही मेडिसिनमुळे देखील त्रास होऊ शकतो. अशा लोकांनी फॉलोअप हे ठेवला पाहिजे. जे डायबिटीस पेशंट असतात त्यांची शुगर बऱ्याचदा अनकंट्रोल होते कोविड झाल्यानंतर किंवा काही पेशंटला डायबिटीस हा परत उद्भवतो. डायबिटीस
हा असा आजार आहे की तुम्ही जर ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवली तर शुगर कंट्रोल राहिली तर त्याच्यामुळं होणारे जे कॉम्प्लिकेशन्स असतात पुढचे मायक्रो मायक्रोव्हॅस्क्युलर ते आपण अवॉइड बऱ्याच प्रमाणात करू शकतो. तर त्या पद्धतीनं शुगर ही स्ट्रिक्ट कंट्रोल ठेवली पाहिजे. त्या पद्धतीनं जे आपले डॉक्टर आहेत त्यांना दाखवून मेडिसिन डायबिटीससाठी घेतली पाहिजे स्पेसिफिक आणि ट्रीटमेंट आपण करू शकतो. क्रॉनिक फटीग सिंड्रोम म्हणजे जनरलच विकनेस राहतो किंवा काम करण्याची इच्छा नाही राहत. त्यासाठी मेडिटेशन, प्राणायाम आणि सपोर्टिव्ह जे मेडिसिन्स आहेत त्याच्यानं देखील लॉंग टर्म आपल्याला बेनिफिट मिळत राहतो. ऍटलिस्ट ज्यांना हृदयाचे प्रॉब्लेम उद्भवले आहेत किंवा पॅरालिसिस आहेत किंवा ज्यांचा कोविड स्कोर जास्त होता, निमोनियाचं प्रमाण जास्त होतं, अशा लोकांनी ऍटलिस्ट एक 3 किंवा 6 महिन्यातनं झाल्यानंतर एकदा आपले जे फिजिशियन आहेत त्यांना कन्सल्ट करून कार्डियाक इव्हॅल्युएशन किंवा बाकीच्या तपासण्या करून घेतल्या पाहिजे की दुसरं काही कॉम्प्लिकेशन तर नाहीत. ज्यांचे वय जास्त आहे त्यांना या गोष्टीचे प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त आहे तर त्या लोकांनी शक्यतो याची काळजी घेतली पाहिजे. आपण आता हे जेवढे कॉम्प्लिकेशन म्हणतो ह्याला लॉंग कोविड किंवा पोस्ट कोविड सिंड्रोम असं देखील म्हणतो, कारण की हे कोविड झाल्यानंतर बऱ्याच पेशंटला राहतं आणि असं काही जरुरी नाही की जे सिरियस होते त्यांनाच हे कॉम्प्लिकेशन, बऱ्याचदा माइल्ड सिम्पटम्स असलेल्या लोकांना देखील हे कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य पद्धतीनं त्याला जर ट्रीटमेंट आपण घेतली आणि जर काही सिम्पटम्स आपल्याला जाणवले तर डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. त्यानुसार जर योग्य ट्रीटमेंट घेतली तर बेनिफिट होतो. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, हेल्दी डाएट हे खूप महत्वाचं आहे. प्राणायाम असेल, मेडिटेशन असेल हे देखील गरजेचं आहे, कारण की ज्यांना मानसिक दृष्ट्या थोडेसे डिप्रेस होतात किंवा कोविड नंतर बाहेर पडल्यानंतर ते एक निगेटिव्ह थॉट्स त्यांच्या बिहेवियर मध्ये येतात किंवा डोक्यात राहतात, अशा लोकांसाठी मेडिटेशन, प्राणायाम हे हेल्पफुल राहू शकतं. श्रोते हो, कोरोनाची दाहकता सध्या सर्वत्र कमी झाली असली तरी जगातल्या कोरोना स्थितीच्या बदलत्या चित्राकडे पाहता ही भारतासाठी एक धोक्याची घंटा ठरू शकते. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर किंवा त्यातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांचा सामना करण्यासाठी तयारी करणं गरजेचं आहे. त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, कोरोनाला रोखण्यासाठी सरकारनं सांगितलेल्या त्रिसूत्रीचं नागरिकांनी काटेकोरपणे पालन करणं आजही तितकंच गरजेचं बनलं आहे. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि सोनाली मंचेकर, निवेदन प्रज्ञा जांभेकर.